दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 29 पासून स्मृती ज्या आहेत त्या आपण श्रवण करणार आहोत. महात्म्य चातुर्मासी व्यवस्था कथन. चातुर्मास जे 4 महिने जे आहेत पावसाळ्याचे, यामध्ये 4 महिने उन्हाळ्याचे, 4 महिने हिवाळ्याचे आणि 4 महिने पावसाळ्याचे असतात. तर इतर जे काही 8 महिने आहे आणि शिल्लक जे 4 महिने आहेत पावसाळ्याचे, त्या संदर्भामध्ये सांगत आहेत. एक वेळ भटोबासी म्हणितले 8 मास हिंडावे. भटोबासांनी आटनक्रम या विषयावर काही धर्मचर्चा सुरू असेल त्यावेळेला निरूपण केलेलं आहे की महात्म्यांनी 8 मास हिंडावे. हिंडावे म्हणजे कुठे हिंडावे? आटनादी क्रमे. आणि मग चातुर्मासी कारणे एकी प्रदेशी 2-4 गाव पहावे. आणि चातुर्मासी कारणे म्हणजे ज्या काळामध्ये आपल्याला फिरता येणार नाही, म्हणजे तो काळ आहे पावसाळ्याचा काळ. मग त्या काळामध्ये काय करायचं आहे की मग त्याच्यामध्ये फिरत बसायचं नाही, कारण श्रुतदृष्ट चुकवायला सांगितलेलं आहे. तर मग त्या कालावधीमध्ये आपल्याला आटन करण्यासाठी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून चातुर्मासी कारणे एकी प्रदेशी, एक विभाग जो आहे तो बघून घ्यावा. म्हणजे आटनादिक्रमेच तुम्ही जर का असाल तर एखादं धार्मिक ठिकाण जे आहे ते बघून की जिथे 4 महिने जरी आपण राहिलो तरी आपलाही धर्म उजळता विजन आपलं सुरू राहील. अथवा त्या ठिकाणी सोबतच जिथे राहिलेलो आहे त्या विभागातील लोक सुद्धा तेवढे धार्मिक असले पाहिजे की आपला धर्म वृद्धिंगत राहिला पाहिजे, आपल्याला मळीनत्व नाही आलं पाहिजे. अशाच लोकांच्या संपर्कात ते 4 महिने आपण राहिलो पाहिजे. अथवा बहुतांशी मार्ग पद्धती अशी आहे की जे काही पावसाळ्याचे 4 मास आहेत त्याच्यामध्ये सगळेजण जे ते आपल्या मार्गामध्ये येत असतात. आणि मार्गामध्ये आल्यानंतर मार्गस्थ जे अधिकरण आहेत ते देखील त्या 4 महिन्यामध्ये मार्गातले सगळे लोक एकत्र आहेत हे लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण एखादं जे काही प्रकरण असेल, असतीपरी असेल किंवा स्मरण वाक्य असतील किंवा साध्य वाक्य असतील, अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण वचनांवर विश्लेषण जे आहे ते किंवा निरूपण आहे त्या विषयावर होत असतं. आणि म्हणून हा जो काही कार्यकाळ आहे तो कार्यकाळ इतर लोकांच्या हिशोबाने कसं आहे, चातुर्मास म्हटल्यानंतर अन्य लोकांचे परत काहीतरी विधिविधान कर्मकांड त्याच्यामध्ये असतात. आपण पण ते लगेच धरून चालतो. आपल्यासाठी चातुर्मास म्हणजे काही वेगळं काही नाही आहे. फक्त त्या वेळामध्ये त्या कालावधीत पावसामुळे आपण आटन करू शकत नाही, म्हणून मार्गामध्ये आपण यावं. अधिक प्रमाणामध्ये त्या कालावधीत आपलं स्मरणही झालं पाहिजे. का? कारण की आपण एकांतातनं नित्यविधी आपला सुरू आहे आणि नित्यविधीतनं आपण आता निमित्तविधीमध्ये आलो, म्हणजे विधीमध्ये आपल्या बदल झालेला आहे. मग त्या निमित्तविधीमध्ये आचरण करत असताना आपला नित्यविधी जो रोजचा आहे, मग त्याच्यामध्ये भिक्षा असेल किंवा स्मरण असेल इत्यादी काही जे महत्त्वपूर्ण नित्यविधी आपले जे आहेत ते आपण त्या ठिकाणी त्याची कमी होऊ द्यायची नाही, ते अधिक प्रमाणामध्ये ते करायचे आहेत. कारण की नित्यविधीमध्ये असताना आपलं जे काही स्मरण वगैरे विधान चालतं ते जर का इथे येऊन कमी झालं आपलं,
तर कुठेतरी परत मळीनत्व येण्याची शक्यता आहे. आणि निमित्त विधीमध्ये वावरत असताना आपल्याकडे जी काही सेवा दिलेली असेल, आता जेव्हा आपण एकांकामध्ये असतो तेव्हा तर आपल्या काही सेवा वगैरे काही नसते, फक्त आटन विजन भिक्षा भोजन वगैरे जे काही विधी सांगितलेले आहेत ते विधी आपल्याला करायचे आहेत. परंतु जेव्हा निमित्त विधीमध्ये आपण जातो, मार्गामध्ये आपण जातो, त्या वेळेला तिथे आपल्याला सेवा जी आहे ती मिळत असते. ती सेवा आपल्याला करणं क्रमप्राप्त असतं. आणि म्हणून या सेवेच्या भीतीने काही लोक मार्गात राहत नाहीत. परंतु सेवा दास्य जर का नसेल तर आपले खूपसे कर्म जे आहेत ते कर्म नासणार नाहीत. आपले काही अडथळे आहेत, अनधिकार आहेत, हे तिथेच नासल्या जात असतात. कारण की गुरुनिमित्त देखील असतात आणि अनेक अधिकार अनधिकार असलेले लोक तिथे असतात. त्या सर्वांकडे बघून त्या सर्वांच्या देखोवेखी असे काही आचार जे आपण आपल्या मानसिकतेमध्ये नसतात किंवा ते करण्यासाठी आपली मानसिकता पक्की नसते, तर ते सर्व काही विधी जे आहेत त्या मार्गामध्ये आपल्याला बघायलाही मिळतात, करायलाही मिळतात, त्याचं मार्गदर्शनही मिळतं आणि सोबतच नवीन नवीन ज्ञान श्रवण देखील होतं. तुम्ही जेवढं ज्ञान श्रवण कराल तेवढी उजळता आपली राहते. त्याचं चिंतन कराल अजून उजळता राहते. त्याचं आचरण कराल तर अजून उजळ होतो. मग ज्ञान श्रवण आणि ज्ञानाचं आचरण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून उगच आपलं जे काही वेळ आहे तो व्यर्थ नाही गेला पाहिजे. आपण ज्यासाठी या धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे, म्हणजे वासनिक वर्ग देखील असेल तर त्यांनी जास्तीत जास्त त्यांच्यासाठी सुद्धा नित्यविधी आहे बरं का. नित्यविधी आणि निमित्त विधी हा जसा अनुसरलेल्या व्यक्तीसाठी आहे, तशाच प्रकारे तो नित्य निमित्त विधी वासनिकांसाठी पण आहे. असती परी जशी अनुसरल्या व्यक्तीला आहे, तशीच असती परी वासनिक जो वर्ग आहे, उपदेशी वर्ग जो आहे, प्रपंचातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील असती परी आहे बरं का. त्यांना सुद्धा ते आचरण आहेच आहे. आणि म्हणून या कार्यकाळामध्ये आपण जेव्हा निमित्त विधीतनं नित्यविधीमध्ये जातो, आता हे पण लक्षात घ्या की जेव्हा आपण मार्गामध्ये जात असतो त्यावेळेला आपल्या अधिक प्रमाणामध्ये सेवा घडते. म्हणजे आपल्या नित्यविधीपेक्षा निमित्त विधीमध्ये सेवेमध्ये वाढ होत असते. आणि म्हणून निमित्त विधी सुद्धा खूप महत्वाचा विधी आहे. आणि सोबतच बहुता लोकांमध्ये राहून सात्विकता टिकून ठेवायची है ना. तुम्ही आता मंदिरात एकटेच आहात तर तुम्ही सात्विकच राहणार. परंतु 4 लोक अजून आले तर तुमचं सात्विकता बिघडण्याची शक्यता असते बरं का. लगेच आपली तमतम सुरू होऊ शकते. हे कोणी केलं, ते कोणी केलं, इकडे बसा तिकडे बसा, बडबड करू नका, म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्या बोलण्यामध्ये हे विषय यायला लागतात. तशा पद्धतीने नित्यविधीमध्ये तुम्ही एकटे आहात आणि तुमचे विधी आहात. परंतु निमित्त विधीमध्ये आल्यानंतर मार्ग मंडळी सोबत राहायचं आहे. आणि अशा वेळेला सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या नसतात, तुमच्या नियमानुसार नसतात, त्या मार्गाच्या नियमानुसार सर्व चालतं. त्या वेळेला कुठेतरी आपलं स्वभावामध्ये जर का आपण सात्विक नसू तर चिडचिडपणा येऊ शकतो. जर आपल्या स्वभावावर आपण नियंत्रण केलेलं नसेल, स्वभावाला मात्रा दिलेली नसेल, तर आपल्यामध्ये चिडचिड हा प्रकार होऊ शकतो आणि त्या ठिकाणी राहण्याचं मळीनत्व यायला लागतं. का बरं? कारण की तो दोष आपल्याकडे आहे, मार्गामध्ये तो दोष नाही. आपल्याला ते सगळं आमच्या स्वामींनी सर्व सांगून ठेवलेलं आहे. कुणी म्हणेल की नाही मार्गात राहणं खूप कठीण आहे, तर माझ्या म्हणण्यानुसार तर या जगामध्ये राहणंच खूप कठीण आहे है ना. परमेश्वराचे जे ज्ञानी आचरणवंत हे वाट बघतात की कधी मृत्यू येईल. त्यांना असं होऊन जात असतं की बाबा कधी आपण पटकन या देहातनं निघून जाऊ. या जगामध्ये जगणं म्हणजे दोष आचरण्यासारखा आहे. कधी कुठला दोष, क्रियावधीचा देहावधीचा दोष घडून जाईल काही सांगता येत नाही.
आणि म्हणून त्यांना या जगामध्ये राहायचं नसतं, पुनःसंबंधी जायचं आहे, ईश्वराच्या स्वरूपी जायचं आहे. अशा प्रकारचं आचरण आणि त्या मानसिकतेने ते स्मरण त्यांचं सुरू असतं. आणि म्हणून मार्गामध्ये राहण्याची एक अस्तिपरी आहे. मार्गामध्ये कसं राहावं, काय राहावं, कशा प्रकारे त्या ठिकाणी आपलं आचरण असलं पाहिजे. आणि स्वामींनी हे तुम्हाला आधी सांगून ठेवलेलं आहे. मा विश्वाचा पती परमेश्वर तेणीसी जर का धरणे मांडिले असे, जर का आपण त्याला शरण गेलेलो आहे, तर आपल्याला जगाचा सासुरवास, सासुरवास हा शब्द प्रापंचिक लोकांना चांगला माहिती आहे, खास करून महिलांना चांगलाच माहिती आहे सासुरवास म्हणजे काय असतो. तर तो जो सासुरवास आहे तो तुम्हाला जर का लग्न केलेला असेल तर 4-5 लोकांचा सासुरवास असणार आहे. परंतु परमेश्वराला जर का, त्या नित्यपतीला, त्या परमेश्वराला आपण जर का मानलेला आहे, त्याला जर का शरण गेलेलो, तर किती लोकांचा सासुरवास होणार आहे? जगाचा सासुरवास. इथे प्रपंचात काहीच नाही, 4-5 लोकांचा सासुरवास सहन करण्याची जर का सवय आहे तुम्हाला, परंतु तिथे आता आवड अधिक आहे. इथे जे काही लग्न होऊन आलेला आहात तुम्ही, तर त्या ठिकाणचा जो काही विषय आहे तो वेगळा आहे. आणि परमेश्वराकडे जे तुम्ही जाणार आहात किंवा जात आहात किंवा धर्मप्रवेश तुम्ही केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीने केलेला आहे. इथे व्यवहार म्हणून लग्न झालेलं आहे, पण परमेश्वराशी जी काही आपला संपर्क जोडला गेलेला आहे तो आपण आपल्या आवडीने आणि ज्ञानपूर्वक, जाणीवपूर्वक आपण ईश्वराला शरण गेलेलो आहोत. मग अशा वेळेला काही जरी सासुरवास झाला, जगाचा सासुरवास झाला, जगाचा काय, कधी कधी येथीच्यांचा पण सासुरवास तुम्हाला होणार. पंथ आचरताना पंथीयांचाच त्रास होऊ शकतो आपल्याला, परंतु स्वामींनी सांगितलं की ते सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सहनशक्ती तयार करा. आपण जर का थोड्या थोड्या गोष्टींनी जर का चिडत असू, तर आपल्यामध्ये सहनशक्ती नावाचा प्रकार नाही. प्रपंचामध्ये आपण भरपूर सहन करतो, पण दैवराटीमध्ये आल्यानंतर आपल्याला सहनशक्ती हा प्रकार निघून जातो. तसं होता कामा नये. त्या ठिकाणी आपल्याला आपली सात्विकता टिकून ठेवता आली पाहिजे. म्हणून मी म्हटलं की मार्गात राहणं ही एक वेगळी अस्तिपरी आहे. आपण जर का मार्गात राहिलो तर मार्गामध्ये अख्खा महाराष्ट्र असतो बरं का. एका मार्गामध्ये अख्खा महाराष्ट्र असतो, कारण की त्या मार्गामध्ये विविध ठिकाणचे जे लोक जे आहेत त्यांनी अनुसरण घेतलेलं आहे. विविध ठिकाणचे जे लोक आहेत तिथे त्यांचं येणं जाणं आहे, त्यांच्या पद्धतीचे पदार्थ आहेत आहे ना. कोणी कुठून आलं, कोणी कुठून आलं, ते म्हणतात आमच्या पद्धतीचं जेवण आज आहे, आम्ही आमच्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चालतं, जिथे आम्हाला नित्यविधी आचरायचा आहे, आचरण करायचं आहे, त्या त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी जड चेतन आपल्याला तिथे बघायला मिळतात मार्गामध्ये. आणि त्यानुसार आपली सवय होते. जर का मग त्यांनी ही भाजी तुम्ही खाल्लीच नाही, आमच्या मार्गामध्ये तुमच्या भागातले लोक येतात त्यावेळी ही भाजी अशी बनवलेली आहे, त्यांनी हा पदार्थ त्यांनी असं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला सवय आहे. आणि म्हणून मार्गात राहणाऱ्या लोकांना ती सवय असते. सर्वच काही म्हणजे जे काही पात्री पडिले भोजन, जर काही सवय करायची असेल तर ती मार्गात करावी लागते. जसं आम्ही संवत्सरला होतो किंवा अंबोरीला होतो, तर असं होतं की आज कुठली भाजी आहे हे माहिती नसायचं. हे कधी जेव्हा पंक्तीला ते वाढायला येईल, मग असं बघायचो आम्ही की आपल्या पुढे मागे 2-4 लोकांना वाढताना मग लक्षात यायचं की कसली भाजी आहे आज. तोपर्यंत काय भाजी आहे हे माहिती नसायचं. आणि त्यावेळेला दुसरी भाजी नाहीये बरं का, की जी आहे मार्गाला तीच भाजी आहे. आता ते आधी माहिती करून सुद्धा काय उपयोग नाही की त्याच्यामध्ये भाजीमध्ये बदल करता येईल वगैरे, असं काही नाही. जे पात्री पडिले भोजन की जे या वचनाचं अनुपालन ते मार्गात करता येतं. आपण जर का कुठे जेवायला गेलो कोणाच्या घरी, तिथे नाही जमत आहे, आपण सांगतो त्यांना की नाही मला ही भाजी चालत नाही, ती भाजी बनवा, ती भाजी बनवा. तिथं तो पर्याय देता येतो, तिथे ते आचरण होणार नाही कदाचित,
पण मार्गामध्ये मात्र पात्री पडिले भोजन जे आहे ते ग्रहण करण्याची क्षमता तिथे आपली तयार होते, त्या सवयी लागतात. काही गोष्टींची मानसिक अनधिकार असतं की मला हे चालत नाही चालत नाही चालत नाही, हे आपण डोक्यामध्ये बसवलेलं असतं. महादाईसांना वाटायचं की मी जर का तूप नाही खाल्लं तर माझं पोट दुखतं, हे गैरसमज त्यांच्यामध्ये होता. आणि जेव्हा स्वामींनी त्यांना ते तूप बंद करायला लावलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की असं काही नाहीये, तूप नाही खाल्लं तरी माझं काही पोट दुखत नाही. मग आता त्यांनी एवढं ते तूप बंद करून टाकलं की अजिबात खायचंच नाही. मग स्वामी तूप स्वतः वाढायला गेले बेलापूरला. ते म्हणतात नाही जी जी, स्वामी म्हणतात नाही, तुमच्याकडून तुम्हासी काही एक न पण येथुनी तुम्हा सकळ होवावे की, म्हणजे परमेश्वर दत्त जर का काही प्राप्त झालं म्हणजे आचरण करताना सुद्धा थोडस एकदम कडक पण असलं पाहिजे आणि थोडस फ्लेक्झिबल पण असलं पाहिजे. म्हणजे प्रसंगोचित आपल्याला तिथे आपल्याला कळालं पाहिजे की आता या वेळेला काय करायचा, पदार्थ स्वीकारायचा आहे की नाही स्वीकारायचा आहे, जी काही सहाय्य होत आहे ते स्वीकारायचं आहे की नाही स्वीकारायचं आहे, याचं आपल्याला तिकडे मूल्यमापन विचार विवेक त्या ठिकाणी करता आला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निमित्तविधीमध्ये आम्हाला शिकायला मिळतात. तुम्हाला जर का सेवादास्य करायचं ते नित्यविधीमध्ये घडत नाही, ते निमित्तविधीमध्येच घडतं. संग सांगात भेट शुश्रूषा, जर का सेवादास्य करायचं आहे तर ते निमित्तविधीमध्येच. तुम्हाला ज्ञान श्रवण करायचं आहे तर तुम्हाला निमित्तविधीमध्ये यावं लागेल. नित्यविधीमध्ये फक्त श्रवण केलेलं ज्ञान त्याचं विजन तुम्हाला करता येईल, पण नवीन श्रवण जे आहे ते सुद्धा आपल्याला भेटलं पाहिजे. नुसतंच जुनं चिंतन करून नाही उपयोग, नुसतंच चिंतन उपयोग नाही जुनं, तर नवीन सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला श्रवण होणं गरजेचं आहे. विरक्त जर का व्हायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला निमित्तविधीमध्ये होता येत असतं. त्यासाठी सुद्धा तो संग सांगात आपल्याला ज्ञानाकारणे किंवा विरमता गुणाकारणे तो करावा लागतो. आणि भेट घेणं म्हणजे जे कोणी आचरणवंत आहे, ज्ञात आहेत, विरक्त आहेत, स्मरणनिष्ठ आहेत, आपल्याला स्मरणाची सवय नसते बरं का. आपल्याला सांगितलं ना निरोपणाच्या आधी काय करायचं, स्मरण केलं पाहिजे. आणि त्याची सूचना द्यावी लागेल का, रोज द्यायची का त्याची सूचना, नाही. स्मरणाची सवयच अशी असली पाहिजे आपल्याला की लगेच आपण बसलो पोथीच्या ठिकाणी मंदिरामध्ये तर अन्य वार्ता करायची गरजच नाही ना. दिवस पडलेला आहे आपल्याला पूर्ण बोलण्यासाठी, परंतु काय माहिती एकमेकांशी काय बोललं जातं ते. म्हणजे आम्हाला तिथे अशा लोकांची भेट घ्यायची जे स्मरणामध्ये चांगले आहेत, त्यांना बघून बघून आपल्यामध्ये त्यांचा तो गुण उतरवला पाहिजे. एखादे शास्त्र चिंतन करणाऱ्यांची भेट घ्या, आपल्यामध्ये जो गुण नाही आहे आणि तो गुण ज्या व्यक्तींमध्ये आहे ना त्या लोकांची भेट घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला कळालं पाहिजे की आपल्यापेक्षा सुद्धा स्मरणनिष्ठ लोक आहेत बरं का, आपल्यापेक्षा अभ्यास झालेले लोक आहेत, आपल्यापेक्षा सेवादास्य करणारे लोक आहेत, अन्य वार्ता न करणारे लोक आहेत आणि धर्म वार्ता करणारे लोक आहेत. एक साधू मी बघितलेले होते, त्यांच्या समोर तुम्ही कोणाची किती निंदा करा ते एक शब्द काही बोलत नव्हते, त्यांचं स्मरण मात्र चालू राहायचं. मी अनेकदा त्यांना बघितलं, कारण की मार्गामध्ये कोण ना कोण असे लोक ग्रस्त मंडळी आले तर काही ना काही सांगत राहतं, इकडचं तिकडचं तिकडचं तिकडचं. मग आता ते सगळं ऐकताना लगेच आपण आपली प्रतिक्रिया लगेच देत असतो, परंतु ते काही नाही, त्यांचं स्मरण चालायचं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांच्या ते अन्य वार्तेमध्ये ते सहभाग घ्यायचं नाही. परंतु जर का धर्मवार्ता असेल, काहीतरी पोथीच्या संदर्भातले विषय असेल तर मात्र मग ते बोलायचे बरोबर आणि स्मरणही त्यांचं चालायचं. आता अशा व्यक्तीच्या सोबत जर का आपण राहिलो तर आपल्याला ते कळतं की स्मरण आपलं खंडित झालं नाही पाहिजे आणि अन्य वार्तेमध्ये आपण सहभाग घेतला नाही पाहिजे, हे आपल्याला कळायला पाहिजे. दुसऱ्यांच्या अन्य वार्तेमध्ये सहभाग घेऊन आपल्याला कणभरही कुठला प्रकारचा फायदा नसतो बरं का, काहीच फायदा नसतो. उगच त्यांच्या अन्य वार्तेत आपण होला हो नाहीला नाही करत राहायचं. त्याच्यापेक्षा
निमित्त विधीमध्ये आपल्याला ही गोष्ट कळाली पाहिजे. आता हे जेवढं मी काही सांगतोय हे शास्त्रातलं आहे, हे काही माझ्या खिशातलं मी काही सांगत नाहीये. त्याच्यामुळे जे आपण श्रवण करतो आहे याच्यामध्ये आपल्याला स्वतःलाच बदल करून घेता आला पाहिजे. एक एक गोष्ट अन्यवार्ता आपणच करायला लागलो की कळालं पाहिजे की आपण उगाचच बोलतोय बरं का. हे म्हणजे काही बोलण्याची आवश्यकता नाही, त्या गोष्टी आपण बोलत राहतो, त्यावर नियंत्रण आपल्याला आलं पाहिजे. नुसतं बोलण्यावर एखादं ऐकण्यावर पण आहे. आपण कधी कधी अन्यवार्ता जास्त ऐकतो, कुठेतरी अन्यवार्ता चालू असेल तर तिथे जाऊन आपण बसतो, काय बोलतात हे. उलट एकांत जो आहे निमित्त विधीमध्ये नित्यविधी आपल्याला साधता आला पाहिजे. आणि नित्यविधीमध्ये देखील निमित्त विधी म्हणजे संग सांगा भेट शुश्रूषा हा आधे मध्ये हा कधी साधेल ना. भेट म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला अशा ईश्वर साधकांची भेट घ्यावी लागेल, जे आचरण करतात, जे अनुकरण करतात, जे अनुपालन करतात, या सर्वांची भेटी घ्यावी लागेल. तेव्हा आम्हाला नित्यविधीमध्ये निमित्तविधी कळेल, निमित्तविधीमध्ये नित्यविधी घडेल. आणि अशा या सर्व गोष्टींसाठी मार्ग जे आहेत, अधिकरण जे आहेत, अधिकरणांच्या जास्तीत जास्त सन्निधानी जे आहे ते राहता आलं पाहिजे. जर का आमच्या संपर्कातले कोणी आता आहेत की ज्यांना आता मार्ग हे करायचे, ते म्हणतात की आता आमचं अध्ययन झालेलं आहे पूर्ण, आता आम्ही आमच्या आश्रमामध्ये जातोय, तर मी त्यांना सांगतो नाही, जेवढं थांबता येईल तेवढं थांबा. आपला आश्रम तर आहेच आयुष्यभर, त्याचं काही आपल्याला करायचंच आहे सगळं काही, परंतु जेवढं जेवढं तुम्हाला थांबता येईल तेवढं तेवढं आपण अधिकरणांच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की निमित्त विधीमध्ये कधी कधी आणि नित्यविधीमध्ये कधी कधी आपल्याला मळीनत्व येतं बरं का. नित्यविधी सुरू आहे आणि नित्यविधी आपल्या व्यवस्थित सुरू असताना त्याच्यामध्ये काहीतरी मळीनत्व येतं, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मळीनत्व आलेलं आहे. आणि ते मळीनत्व फेडण्यासाठी नित्यविधीतनं निमित्तविधीमध्ये जावं, म्हणजे बहुतांमध्ये जावं. नित्यविधी म्हणजे एकांतामध्ये एकट्याने आचरण्याचा विधी, आणि निमित्तविधीमध्ये चार चौघांमध्ये राहून आचरायचा विधी. मग जर का कधी नित्यविधीमध्ये मळीनत्व आलं तर मग आपल्याला निमित्त विधीमध्ये यायचं. निमित्त विधीमध्ये आल्यानंतर गुरु निमित्त आपले सुहृद जे असतील त्यांना आपलं आचरण दिसेल ते दाखवायचं. एरवी आचरण दाखवायचं नसतं, त्याचं प्रदर्शन करायचं नाहीये, परंतु गुरुनिमित्तांना का दाखवायचं, का सांगायचं की त्याच्यामध्ये जर का काही आपलं जे काही चुका असतील त्याच्या सुधारणा मात्र त्या ठिकाणी होत असतात. आणि म्हणून तिथे यायचं. कधी कधी काय होतं की निमित्त विधीमध्ये राहत असताना आपल्याला मळीनत्व येतं, म्हणजे बहुतांचा संपर्क आहे, तर हळूहळू पहिल्या भेटीमध्ये जो काही आवड असते तो शेवटच्या भेटीमध्ये, म्हणजे त्या भेटीचा जो उत्तरार्ध असतो त्याच्यामध्ये किंवा शेवटचा टप्पा असतो त्याच्यामध्ये ती आवडी राहत नाही. असं वाटतं की कधी जातील, हे काय जातील, असं होऊन जात असतं. तशा प्रकारचं हे जे काही मळीनत्व आहे ते मळीनत्व आपल्याला विधी करता करता सुद्धा आपल्या चुकीमुळे येत असतं बरं का. विधीमध्ये तो दोष नसतो, तो दोष आपल्यामध्ये असतो. आणि म्हणून त्या वेळेला निमित्त विधीमध्ये उजळता आलीच पाहिजे, मळीनत्व आलंच नाही पाहिजे. परंतु आपल्या काही गोष्टी चुकांमुळे ते मळीनत्व येतं. जो काही आदर भाव असतो इतरांविषयी तो आपला कमी होऊन जातो. मग त्या वेळेला काय करायचं, निमित्त विधीचा विभाग करायचा, नित्यविधीमध्ये जायचं, एकांतामध्ये जायचं थोडस. मग ते मळीनत्व आहे, जे काही पातळपण आलेलं आहे त्यांच्याविषयी, साधकांविषयी, ते थोडस पातळपण कमी करायचं आणि परत नित्यविधीमध्ये जाऊन स्मरण वगैरे हे सगळे विधान करायचे. इत्यादी प्रकारे आपल्याला एक बरोबर पाखा मासा महिन्या 15 दिवसाला गुरुनिमित्ताची भेट, मार्गाची भेट आणि विशिष्ट काळ मार्गामध्ये राहणं हे खूप आवश्यक आहे. तेव्हा त्या वेळेला आपण जो धर्मप्रवेश केलेला आहे त्याचा उपयोग होत असतो. वासनिक वर्ग देखील पूर्ण सप्ताह, आठवडा
प्रापंचिक कार्य सुरूच असतं, तिकडे जा तिकडे जा, हे कर ते कर. परंतु त्यातला एक दिवस, त्यातला एक वेळ विशिष्ट, दिवसभरातला एक वेळ, आठवड्यातला एक दिवस किंवा महिन्यातला एखादा दिवस किंवा एखादा विशिष्ट वेळ धर्म कार्यासंबंधित निमित्तविधीमध्ये आपल्याला घालवता आलं पाहिजे. निमित्तविधीत, नित्यविधी तुमचा रोज सुरू आहे, परंतु मार्ग भेटी ही होणं गरजेचं आहे. अधिकरण भेटी महिन्यातनं एकदा तरी एखादे अधिकरण आपल्याला भेटले पाहिजेत, एखाद्या मार्गाला आपल्याला भेट देता आली पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन सेवा दास्य वगैरे इत्यादी गोष्टी करून आणि मगच आपण आपल्या घरी आलं पाहिजे. अशा प्रकारचा आचार वासनिकांसाठी पण येतो. आणि म्हणून भटोबास म्हणतात की चातुर्मासी कारणे एकी प्रदेशी दोन्ही चारी गाव पहावे. चातुर्मासीसाठी काय करायचं आहे? एकी प्रदेशी, असं प्रदेश आहे की ज्या ठिकाणी धर्म सुद्धा आचरला गेला पाहिजे आणि तिथे मळीनत्व सुद्धा नाही आलं पाहिजे, धर्माची उजळता पण असली पाहिजे आणि धर्माचं कमी सुद्धा होता कामा नये. कधी कधी एखादा सदन भाग असेल, तिथे भिक्षा वगैरे चांगली मिळाली, एक सवयीचा भाग होऊन जातो. स्वामी सांगतात सवय ते काहीसे याची न व्हावी, म्हणजे दोषरूप गोष्टींची सवय होता कामा नये, गुणरूप कार्याची सवय झाली पाहिजे. आणि जर का दोषरूप गोष्टींची सवय झाली तर मग आपल्यातला धर्म कमी 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 होतो. आपल्याला जर का चांगलं जर का पांघरून मिळालं तर काय होतं? जास्त झोपायची सवय लागते. जास्त झोपलं तर काय कमी होतं? स्मरण आपलं कमी होतं, चिंतन कमी होऊन जातं. परंतु त्या ठिकाणी आपल्याला धर्म सुद्धा तेवढाच ठेवायचा आणि अधर्म मात्र अजिबात येऊ देता कामा नये. असं ठिकाण म्हणजे सर्व गोष्टींचा समतोल राहील आपला, अशा प्रकारचं ठिकाण निवडावं. आणि दोन्ही चार गाव पहावे म्हणजे त्या प्रदेश निवडायचा आहे, एखादं गाव निवडायचं नाही. कारण स्वामी सांगतात एका स्थानाची सवय न व्हावी. एका ठिकाणी आपण खूप दिवस राहिलो म्हणजे मार्ग सोडून म्हणतोय मी, म्हणजे अटणारी क्रमे जर का असू तर एका गावाला मग अधिक दिवस राहता कामा नये, लगेच पुढच्या गावाला आपल्याला जाता आलं पाहिजे. गावोनी गावा जावे, हे नित्यविधीतलं वचन आहे बरं का, निमित्तविधीमध्ये नाही. निमित्तविधीमध्ये लगेच आपण आज या मार्गात, उद्या त्या मार्गात, परवा त्या मार्गात, असं करू नये. आपण एका ठिकाणी काही वेळ स्थिर राहिलं पाहिजे. आणि तिथे सांगितलं प्रदेश निवडायचा आहे, गाव निवडायचं नाही आहे. आणि त्या प्रदेशामध्ये दोन्ही चार गाव पहावे म्हणजे असे गाव बघावेत की जे धार्मिक आहेत, जिथे धर्मचर्चा होईल. गेल्यानंतर साधूंनी सुद्धा असेच वासनिक ठेवायचे सोबत किंवा संपर्क ठेवायचा त्या वासनिकांसोबत की ते वासनिक भेटल्यानंतर धर्मचर्चा होईल. बाकी साधूंनी वासनिकांचे प्रपंच कहाणी ऐकून काय उपयोग आहे का? आम्हाला असे काही लोक भेटले की ते पूर्ण घरादाराचं सांगत राहतात, आम्ही आपलं हो 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 करतो. आता ते ऐकून काही गोष्टी खरंच आम्हाला काहीच उपयोग नसतो बरं का. मग वासनिकांनी सुद्धा अशाच साधूंशी संपर्क ठेवावा की ते भेटल्यानंतर तुमचे काही पूस प्रश्न तुम्हाला करता येतील, तुम्ही जे वाचन केलेलं आहे त्याचं निरसन ते करू शकतील, काहीतरी धर्मवार्ता करू शकतील. तुम्ही जरी धर्मवार्ता नाही केली तरी ते मात्र ते विचारतील तुम्हाला किती स्मरण चालू आहे, काय अध्ययन सुरू आहे, काय पाठांतर सुरू आहे. म्हणजे असं वासनिकांनी सुद्धा अशाच साधूंशी संपर्क ठेवावा, साधूंनी सुद्धा अशाच वासनिकांशी संपर्क ठेवावा की एकमेकांच्या भेटीने एकमेकांचा धर्म जो आहे तो वृद्धिंगत होत जाईल. आता जसं मी तुम्हाला भेटायला आलोय तर मी अन्नवार्ता करायला आलो का? नाही. माझं उद्दिष्ट आहे की नाही तुम्हाला भेटल्यानंतर माझी धर्मवार्ताच झाली पाहिजे. आता हे निरूपण संपल्यानंतर मी भेटतो का दिवसभर? दिवसभर मी कोणालाच भेटत नाही. मी माझं चिंतन असेल, माझं वाचन असेल ते मी करत राहतो. म्हणजे इत्यादी प्रकारे मी माझी स्वतःची काळजी, माझ्यातल्या धर्माच्या बाबतीतली जी काळजी आहे ती मी स्वतः केली पाहिजे. माझ्यातला धर्म मी स्वतः जतन केला पाहिजे. तो वाढला नाही तरी चालेल एखाद्या वेळेस, पण जो आहे त्याच्यात कमीपणा येता कामा नये. आणि म्हणून दोन चार गाव पहावे
म्हणजे ज्या ठिकाणी असे वासनिक आहेत की जे धर्मकार्याशी प्रामाणिक आहेत, देवता धर्माला जे शरण जात नाहीत, विकल्पजनित क्रिया करत नाहीत, अशाच वासनिकांचा संपर्क असला पाहिजे. आणि मग येरेठाई न पळे तरी येरेठाई राहावे. आणि आता ते गाव आपण निवडले, लक्षात आलं की बाबा हा धार्मिक लोक आहेत, परंतु अधिक संपर्कानंतर लक्षात आलं की हे धार्मिक नाही, स्मरण करताना दिसले, ते आपल्याला सतत स्मरण करताना दिसले. मग लक्षात आलं अरे हे तर स्मरण फक्त या महिन्यापुरतच आहे यांचं, पुढच्या महिन्यात स्मरण बंद होणार आहे, है ना. असं प्रसंगोचित असतं, आपल्याकडनं काही स्मरण होत नाही, आपल्याला विडे ठेवून ठेवून स्मरण करावं लागतं. ते म्हणतात बाबा विडा ठेवला तरच स्मरण होतं. असं स्मरण काही कामाचं नाही, जबरदस्ती केलेलं स्मरण हे स्वाभाविकपणे आपलं झालं पाहिजे. तुम्ही श्वास घेता की सुरू आहे स्वाभाविकपणे? श्वास घ्यावा लागतो का आपल्याला? जेवताना घास घ्यावा लागतो आपल्याला, तो स्वाभाविकपणे येत नाही, पण श्वास मात्र आपला स्वाभाविक सुरू आहे. बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही श्वास घेताय म्हणून. एरवी लक्षात येतं का आपण श्वास घेतोय असं घ्यावा लागतो का? नाही. श्वास इतका स्वाभाविकपणेची क्रिया आहे. तशाच पद्धतीने आपले ईश्वरदायक जी विधी आहेत, स्मरण आहे, हा आपला श्वास असला पाहिजे. आपण विडे ठेवून श्वास घेतो का? की बाबा विडा ठेवला तरच मला श्वास घेता येतो, नाही तर घेता येत नाही, असं असतं का? नाही. जेवढं स्वाभाविक श्वास घेतो तेवढ्या स्वाभाविक नाम स्मरण अष्टोप्रहर झालं पाहिजे. बरं, हे स्मरण कुठपर्यंत करायचं आपल्याला? स्वामींनी काय सांगितलं का? स्मरणाची वेळ किती कालावधीपर्यंत करायचंय? हा, मृत्यूपर्यंत. स्वामी सांगतात देवता स्मरणे कुठपर्यंत करायचं? जो जन्मक्षेपी, जन्म क्षेपायचा, याच्यामध्ये जन्म उपयोगी लावायचा स्मरणामध्ये. जन्म महिना नाही, नुसता 1 महिना 2 महिने तेवढंच स्मरण करायचं, नंतर तो महिना संपला की मग अजिबात 11 महिने स्मरणाला हात लावायचा नाही. हे जन्म, जो जन्मक्षेपी स्मरणाला, देव आठवण्याला, आपल्याला अख्खाच्या अख्खा जन्म मरेपर्यंत ज्या दिवशी श्वास संपेल त्या दिवशी नाम थांबलं पाहिजे. आणि नाम ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशीच नाम थांबलं पाहिजे. आणि ज्या दिवशी नाम थांबेल, आता उलट आहे बरं का, ज्या दिवशी नाम थांबेल त्या दिवशी श्वास थांबला पाहिजे, उलट नाही झालं पाहिजे. श्वास थांबेल त्या दिवशी नाम नाही थांबलं पाहिजे, नाम थांबेल त्या दिवशी श्वास आपला थांबून गेला पाहिजे. ईश्वर नाही तर काहीच नाही, ईश्वर आपला श्वास असला पाहिजे. आणि म्हणून सांगितलेलं आहे शेवटपर्यंत स्मरण आपलं घडणं गरजेचं आहे. उगाच कशाचं तरी निमित्त करून स्मरण करायचं असं नाही. आपल्याला स्मरण हे ईश्वराने अशा प्रकारची एक साधना देऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून हे करत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला इतर विधी देखील साधता आल्या पाहिजेत. आणि सांगतात एरे ठाई न पडे तरी एरे ठाई राहावे. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला वाटलं की इथे धर्मकार्य चालतं, परंतु नंतर लक्षात आलं की नाही, इथे थोडंसं निमित्त म्हणजे निर्हेतुक नाही आहे, हे सहेतुक सगळं काहीतरी चालू आहे. म्हणजे इथे धर्माचं थोडंसं कमीपणा आहे किंवा धर्मवार्तेची कमीपणा आहे, अन्य वार्ता अधिक चालते. मग त्या ठिकाणहून लगेच काय करायचा? विभाग करता आला पाहिजे आपल्याला, तिथून दुसरीकडे जायचं. जे निवडलेलं आहे ते योग्यच आहे, पण त्याच्यामध्ये काही अयोग्यता दिसली किंवा आपल्या दोषाला, आपण जर का तामस आहोत तर मग भांडणाच्या ठिकाणी आपण जायचं नाही. जिथे वादविवाद असतात तिथे तामस व्यक्तींनी जायचं नाही. आपल्या लक्षात आलं की आपली प्रकृती तामस आहे आणि इथे वादक ठिकाण असेल तर तिथे आपली तामस प्रकृती लगेच वर येत असते. उगाच काही संबंध नसताना आपली चिडचिड होत असते. मग त्यावेळेला तिथून विभाग करावा. किंवा आपण सात्विक आहोत आणि तिथे तामस गुणाचा प्रभाव आहे, म्हणजे आपला धर्म कमी होईल तिथे जर का आपण राहिलो तर. म्हणून मग येरे ठाई न पळे, म्हणजे या ठिकाणी जर का आपल्याला आपला धर्म वाढतो आहे किंवा उजळता राहते आहे,
हे कळालं तर त्या ठिकाणी राहावं, पण उजळता राहत नाही. मळीनत्व येत आहे. आपण आपलं मूल्यमापन करता आलं पाहिजे की आपलं स्मरण कमी झालंय बरं का. का झालं स्मरण कमी? त्या दिवशी कोणीतरी स्नान करायला गेले आणि ते आल्यानंतर म्हणाले की हे रोजचं स्मरण जे चालू होतं ते बंद झालं. मी म्हटलं तुम्ही देवदेव करायलाच गेले होते की नाही? हो म्हणे आम्ही देवदेव करायलाच गेलेलो होतो. म्हटलं मग स्मरण कमी का झालं? आपण थोडं सकाळी फिरून वगैरे आलो की आपण थकतो की फ्रेश होतो? काय होतो? फ्रेश होतो आपण. उलट काही काम वगैरे केल्यानंतर उलट आपण काय होत असतो? चांगले ताजे तवाने होत असतो. मग आपण स्नान करून आल्यानंतर आपला धर्म वाढला पाहिजे का कमी झाला पाहिजे? वाढला पाहिजे. उलट नेहमीपेक्षा आपण अधिक विधींमध्ये वाढ केली. देवाने सांगितलेला स्थान वंदन विधी आपण केला, विशेष वंदन विधी आपण केला. बरं धार्मिक लोकांसोबत गेलो, धार्मिक लोकांसोबत आलो, मग आपलं स्मरण कमी का झालं? ते तर वाढलं पाहिजे. उलट एक गाठी अजून वाढली पाहिजे, अर्धा तास अजून वाढला पाहिजे. म्हटलं तुम्ही देव देव करायला गेले पण तुम्ही देव देव केलं नाही, है ना? आपण देवदेव करायला गेलो पण देवदेव मात्र आपण केला नाही. आपण पोथी ऐकायला आल्यानंतर आपलं ज्ञान वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे? परंतु जर का विचारलं की एक शब्द तरी सांगा, आपण म्हटलं आपण एक शब्दही सांगता नाही येत, म्हणजे आपण पोथीला गेलो परंतु पोथी ऐकली नाही. आपण फक्त गेलो, उपस्थित राहिलो, श्रवण मात्र काहीच केलं नाही आपण. अशा पद्धतीने आपण देवधर्मच करत असताना मात्र आपण देवधर्म करत नसतो. स्मरण करतानाच फक्त गाठीच फिरत राहते पण स्मरण मात्र होत नाही. देवपूजा वंदन करताना फक्त विशेष कपाळाला लागतात, प्रसाद कपाळाला लागतात, परंतु हृदयामध्ये लीळा मात्र आपली त्या ठिकाणी आठवल्याच जात नाही. म्हणून कपाळाचा स्पर्श महत्वाचा ठरत नाही. तुम्ही विशेष किंवा स्थान कपाळाला लावता की कपाळ त्याला लावता, त्यावेळेला जोपर्यंत हृदयामध्ये ती लीळा प्रगट होत नाही तोपर्यंत या स्पर्शाला तेवढं महत्व राहत नाही. आणि जर का विशेष स्थान वंदन करताय आणि त्याच वेळेला ईश्वराच्या लीळेचा आठव असेल तर तो स्थान स्पर्श, विशेष स्पर्श, तो त्याला महत्व प्राप्त होत असतं. फक्त आपण कपाळ टेकवून येत असतो अनेक ठिकाणी, तसंही होता कामा नये. आणि म्हणून आपला धर्म वृद्धिंगत झाला पाहिजे आणि आपल्याला कळालं पाहिजे की स्मरण कमी झालं बरं का, सेवादास्य कमी झालं, या वेळामध्ये श्रवण नाही झालं, पाठांतर कमी झालं. हे आपल्यातलं मळीनत्व आपल्याला स्वतःला कळालं पाहिजे. आपल्या देहाचे संकेत आपल्याला कळायला पाहिजेत की आपली प्रकृती बिघडते बरं का. थोडीशी खवखव झाली ते कळतं की आपल्याला सर्दी होणार आहे. तसे आपले जीव स्वरूपाचे जे संकेत आहेत ते देखील आपल्याला कळाले पाहिजेत की आपलं स्मरण वाढतंय का कमी होतंय वगैरे हे लक्षात आलं पाहिजे. आणि येरे ठाई न पळे, म्हणजे जर का त्या ठिकाणी आपलं विधिविधान कमी होत असेल तर मग काय करायचं? येरी ठाई राहावे, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जावं ज्या ठिकाणी चांगली उजळता येईल, सात्विकता येईल. असं सांगितलेलं आहे की एखादं ठिकाण तुम्ही तिथे स्मरणाला बसले आणि तिथे राजस, तामस, हिंसक विचार येत असतील तर ती जागा बदलायची. कमीत कमी 5 फुटाच्या पुढे जाऊन बसायचं परत. म्हणजे प्रत्येक जागेमध्ये रजतम सत्व जे असतं ते 5-5 फुटावर ते बदलत असतं. एखादी जागाच तामस असेल, मोठं जर का हे आहे, रणांगण आहे, युद्ध ज्या ठिकाणी होतं, ती जागा कशी असेल अख्खी, तिथे 5-5 फुटाचा अंतर नाही चालणार. तिथे अख्खी जागा तुम्हाला, कदाचित तो प्रदेश देखील तुम्हाला काय करावं लागेल? त्यागावं लागेल, थोडस तिथून लांब जावं लागेल. परंतु सर्वसामान्य जर का जागा असेल तर त्या ठिकाणी बसल्यानंतर रजरूप विचार येत असतील तर ती जागा बदला. थोडस अंतर गेल्यानंतर तिथे स्मरणाला बसा, तिथे तमरूप विचार येतील. समजायचं की जागेचा प्रभाव आहे बरं का. तिथे राजस जागा होती, इथे तामस जागा आहे, अजून थोडीशी जागा बदला, 5 फूट अंतर पलीकडे जा अजून, तर मग तिथे आपल्याला सात्विक विचार येतील, स्मरण साधल्या जाईल.
तुम्ही लक्षात घ्या की तुमचं घरी जे स्मरण होतं त्याही पेक्षा मंदिरामध्ये चांगलं स्मरण होतं. तुम्हाला वाटतं की मंदिरात आले की थोडं बरं वाटतं. का बरं? कारण की घर हे जागा रजतमाचं उगमस्थान आहे आणि ते तिथे आसक्ती ममता आपली एवढी आहे की तिथे स्मरण आपलं जेमतेमच होणार आहे. त्यासाठी विजन सांगितलेलं आहे, ते विजनस्थळी येणं आवश्यक आहे. आता इथे मंदिरात आपण स्मरण करू त्याही पेक्षा चांगलं स्मरण मार्गामध्ये होतं. की विजनस्थळी अजून जर का गेलात तुम्ही एकांकामध्ये थोडस अजून, तर त्या ठिकाणी अजून चांगल्या प्रकारचं स्मरण जे आहे ते होत असतं. ज्या ठिकाणी पळे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला स्मरण साधल्या जाईल, ज्या ठिकाणी विजन साधल्या जाईल, विजनही साधल्या गेलं पाहिजे. विजन म्हणजे काय? वी म्हणजे नाही, जन ज्या ठिकाणी म्हणजे कोणीच नाही, आपण एकटेच आहोत, अशा ठिकाणी बसून काय करायचं? मोबाईल बघत राहायचं का? म्हणजे एकांक काळ एवढा चांगला आहे की ज्यामध्ये आपल्याला श्रवण केलेलं चिंतन करता येतं किंवा स्मरण करता येतं. पण अलीकडे एकांक मिळाले की लगेच आपण ते यंत्र लगेच काढून बसतो. परंतु त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं स्मरण, जरी ते तुम्हाला बघणं आवश्यक असेल तरी देखील त्याच्यामध्ये देखील आपलं स्मरण जे आहे ते आपलं सुरू राहिलं पाहिजे, सतत ते स्मरण असलं पाहिजे. आणि म्हणून विजन म्हणजे जे काही श्रवण केलेलं आहे आपण त्याचं चिंतन, की आज काय झालं बरं, आज कसलं निरूपण झालं, किंवा आज आपण काय ऐकलं, किंवा कुठलं तरी एखादं वचन आठवलं, किंवा समोर एखादा प्रसंगानुरूप तुम्हाला एखादी लीळा आठवली. जसं एखादा ससा दिसलं तर कुठली लीळा आठवेल तुम्हाला? सालबर्डीची लीळा आठवणार. घोडा दिसला तर, वाघ दिसला तर, वाघ दिसला तर लीळा आठवेल तरी का तुम्हाला? समोर वाघ दिसल्यानंतर लीळा आठवेल का? काहीच आठवणार नाही. पळायचं पण आठवणार नाही, काही नाही. म्हणजे तिथे सुद्धा लीळा आपल्याला आठवलीच पाहिजे. देव आठवला तर कदाचित तो वाघ आपल्याला काही करणार नाही. तो असा येईल आणि तसंच निघून जाईल, काहीच करणार नाही तो. परंतु कधी? जेव्हा तुम्हाला तिथेही देव आठवता आला पाहिजे, परमेश्वर आठवता आला पाहिजे, स्मरण एवढं अखंड पाहिजे की समोर काही जरी आलं, एखादं भूतच आलं तर वामदेवा भूतसृष्टी दाखवणे, लगेच लीळा आपल्याला आठवली पाहिजे की हे भूत तर काहीच नाही त्याच्या, म्हणजे असं भूत वगैरे कोणी येत नसतं बरं का समोर, हे फक्त मी सांगतोय. परंतु हे लक्षात आलं पाहिजे, याही पेक्षा भयानक भूत आमच्या स्वामींनी त्यावेळेला त्यांना दाखवलेली आहेत. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रसंग जर का आला तर त्याची लीळा आम्हाला आठवली पाहिजे, किंवा त्यातनं बाहेर निघण्यासाठीची जी लीळा असेल ती आम्हाला त्यावेळेला आठवता आली पाहिजे. आणि म्हणून इथे सर्व काळ आम्ही ईश्वराच्या स्मरणामध्ये जे आहे आम्ही असलो पाहिजे. यानंतर पुढची स्मृती येते 30 क्रमांकाची. काळ्या कृष्ण भटा जन विरोध प्रदानी मौन्य निषेधू. काळ्या कृष्ण भटा जन विरोध प्रदानी म्हणजे जन लोकांचा विरोध, आणि त्यामध्ये ह्यांनी जे मौन्य ठेवलेलं आहे, बोलले नाहीत, त्या मौन्याचा भट्टोबासांनी निषेध सांगितलेला आहे. काळे कृष्ण भट आटनी चोर म्हणून धरिले. काळे कृष्ण भटांना एकदा काय झालेलं आहे की आटनी चोर म्हणून त्यांना धरलेलं आहे. हे जे कृष्ण भट आहेत त्यांना या ठिकाणी म्हणजे त्यांचा एक समजा वेशभूषा असेल वगैरे, काय एकांकामध्ये असल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी थोडेसे वस्त्र वगैरे जे असतात ते आपले मळीन होत असतात, आणि कदाचित अशा काय अवस्थेमध्ये असतील की जेणेकरून त्यांना ते चोर वाटले. आता मुळामध्ये ती दृष्टी असणं खूप गरजेचं आहे की चोर कोण आहेत, संत कोण आहेत, आचरणवंत कोण आहेत, ह्या गोष्टी लगेच अशा लक्षात आल्या पाहिजेत. परंतु एखाद्याला ती दृष्टी नसेल, त्या दृष्टीमध्ये त्याचा दोष असेल, तर मात्र काय होत असतं की अशा प्रकारे चोर म्हणून धरल्या जात असतं.
जसं आमच्या स्वामींना गुप्तहेर म्हणून धरल्या गेलं रामधरणा राजाच्या भेटी प्रसंगी. त्यांच्या लक्षात आलं पाहिजे त्या सैनिकांच्या, पण त्यांच्या ते लक्षात नाही आलं. जेव्हा रामधरणा स्वतः आला त्यांनी बघितल्या अरे हे तर स्वामी गोसावे, किंवा स्वामींना देखील चोर म्हणून धरलेलं आहे. ते त्यांच्या लक्षात नाही आलं सैनिकांच्या. त्यांना वाटलं की जो चोर धरलेला आहे त्यांना सोडवण्यासाठी आलेले आहेत वगैरे, हे स्वामी आहे ते लक्षातच येत नाही. परंतु जेव्हा तो अधिकारी आला त्यांनी बघितलं आणि त्याच्या लगेच बघितल्या म्हणजे त्याच्या दृष्टीमध्ये दोष नाही आहे, त्याच्या अधिकारामध्ये दोष नाहीये. तो दोष कशामध्ये आहे? तो त्यांच्या अधिकारामध्ये दोष आहे, त्यांच्या त्या डोळ्यामध्ये दोष आहे. आणि अधिकारी जो आहे, अधिकारी मात्र त्याच्याकडे तो दोष नाही, दृष्टी दोषही नाही आहे आणि मुळात त्याच्या अधिकारामध्ये देखील तो दोष नाही आहे. अशा पद्धतीने मागे एक स्मृती जाते, त्याच्यामध्ये माहीम भट्ट आणि लक्ष्मींदर भट्ट यांना चोर म्हणून पकडलेलं आहे आणि त्यांना कठीणातली कठीण शिक्षा म्हणजे एक प्रकारे मृत्यूदंडासारखी शिक्षा त्यांना दिल्या पण गेलेली आहे. त्यांनी सुद्धा तिथे मौन्यच धारण केलेलं आहे. मौन्य म्हणजे स्वतःची ओळख दाखवायची नाही. आपण सगळीकडे आपली ओळख दाखवत असतो की माझं नाव सांगा त्यांना, किंवा मला ते ओळखतात वगैरे वगैरे, की आम्ही सगळ्यांना ओळखतो. आपण आपली ओळख दाखवण्याच्या याच्यामध्ये असतो. आणि ओळख दाखवणे म्हणजे काय आहे की आपलं श्रेष्ठत्व प्रगट करण्यासारखंच आहे बरं का ते. एक प्रकारे तुमचा तो भाव आहे की नाही आहे, परंतु आपण जेव्हा आपली ओळख प्रदर्शित करत असतो, वेगळी ओळख बरं का, आपण अशी ओळख सांगणे की बाबा मला अमक्या अमक्या बाबांचा उपदेश आहे वगैरे वगैरे, हा एक स्वाभाविक ओळख आहे. परंतु एक वेगळी अहंकारातनं जेव्हा आपण ओळख सांगत असतो ती मात्र दोषजनक आहे ते. आणि म्हणून माहीम भट्ट लक्ष्मींदर भट्टांनी ठरवलं की आपली ओळखच दाखवायची नाही की आपण कोण आहोत. माहीम भट्टांनी स्वतःचं नाव सांगितलं असतं तरी माहीम भट्टांचं नाव अवघ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर पण असेल त्या काळामध्ये. म्हणजे ती ओळख दाखवायची नाही. आपण फक्त आचरण की आचरण आणि देवाच्या नामाचं साह्य झालं पाहिजे. बाकी आपली वेगळी ओळख दाखवायची नाही की मी कोण आहे. ते परमेश्वर साह्य करतील तेव्हा साह्य. तशा पद्धतीने काळे कृष्ण भट हे आटनादिक्रमे निघालेले आहेत आणि चोर म्हणून धरिले, त्यांना चोर म्हणून धरलेला आहे. फोगवरी मारिले काही शरीर संपादिले, म्हणजे शब्दाने त्यांना बोलल्या गेलं, भरपूर काही अपशब्द बोलल्या गेलेले आहेत आणि शरीर देखील काही संपादिले, म्हणजे शारीरिक सुद्धा त्यांना थोडस जे काही ताडण असतं ते दिल्या गेलेलं आहे. म्हणजे शब्दाने सुद्धा मार आहे आणि शारीरिक सुद्धा मार त्यांना दिल्या गेलेला आहे. आणि या दोन्ही वेळेला त्यांनी काहीच बोललं नाही. ते शाब्दिके काय काय बोललेले आहेत आपण ऐकून घेऊ का? आपल्याला जर का कोणी काय बोललं तर त्यांनी एकच वाक्य बोललं तर आपण 10 वाक्य बोलल्याशिवाय राहत नाही. मग तो माणूस 20 वाक्य बोलतो, मग आपण 40 बोलतो. या कार्याला भांडण असं बोलतात बरं का. असे वादाला वाद, शब्दाला शब्द वाढत जातात. परंतु आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की डोई ओढवावी, म्हणजे जन लोक जे असतात ते काय करतील, तुम्हाला त्रास देणार आहेत. मग त्यावेळेला मानसिके आणि शारीरिक डोई आपल्याला ओढवता आली पाहिजे. समोरचा व्यक्ती काही जरी बोलला आपल्याला, त्याचा एक विशिष्ट परिहार द्यायचा आपल्याला की हे मी केलेलं नाही, हे दुसरं कोणीतरी केलेलं असेल, किंवा दुसऱ्याचंही नाव नाही सांगायचं, हे मी केलेलं नाही, बाकी कुणी केले ते माहित नाही. म्हणजे विशिष्ट जो परिवार आहे तो आपल्याला आपला देता आला पाहिजे. वांचून त्यांनी किती अपशब्द बोलले तरी आपण मात्र अपशब्द बोलायचे नाहीत. आपण मानसिके डोई ओढवायची. आणि शारीर संपादिले, म्हणजे शरीराचं सुद्धा ताडण त्यांना दिलं तरी तिथे त्यांनी शारीर डोई ओढवली, म्हणजे तिथे सुद्धा ते काही बोलले नाही, त्यांनी ते सहन केलं. म्हणजे इत्यादी प्रकारे मानसिक आणि शारीर ती डोई ओढवायची. का ओढवायची बरं? का सहन करायचं आपण? कोणीतरी बोलतंय आपल्याला, हे करतंय, आणि आपण सहन का करायचं? है ना. आपला शब्द तो असतो, मी का सहन करू?
का सहन करायचं? कारण की श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं म्हणून सहन करायचं. एरवी आपल्याला सहन करायचं काही काम नाही, पण माझ्या देवानी सांगितलं सहन करा तर सहन करा, है ना. आधीच्या काळामध्ये असं होतं की ती आई म्हणायची, वडील म्हणायचे, आता तू सासरी चालली आहे म्हणजे आता तू परत इकडे यायचं नाही, तिथेच तुझं सगळं काय, आता तिथेच मरायचं. आणि कोणी काही बोललं तर ते सहन करायचं. म्हणजे आता ती मुलगी जे काही सहन करायची ती कुणाचा शब्द पाळायची? आई वडिलांचा, की माझ्या इथल्या वागण्याचा आई वडिलांना त्रास होता कामा नये वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी ती आई वडिलांचा शब्द समोर ठेवून त्या सासरी ती दिवस सगळे काढायचे आणि त्या ठिकाणी तो आपलेपणा निर्माण करायची. तशा पद्धतीने मला जे काही सहन करायचं आहे, भिक्षेमध्ये काय पदार्थ आलेले आहेत ते सहन करायचे आहेत, म्हणजे त्याच्याविषयी कुठली तक्रार असता कामा नये. किंवा अटनादिक्रमे चालताना काही त्रास होतो आहे, तो देखील तो त्रास मानूनच घ्यायचा नाहीये. उलट अधिक त्रास झाला पाहिजे, अधिक कष्ट झाले पाहिजेत, त्याच्याशिवाय परमेश्वर भेटणार नाहीत. हे पण एक लक्षात घ्या बरं का. आपल्याला प्रपंचामध्ये तर विगर मेहनतीशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही आणि जे मिळालं ते टिकत नाही. तसं देव सुद्धा प्राप्त होतात ते असं आरामदायक पद्धतीने प्राप्त होत नाही. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काही विशिष्ट पद्धतीचे कष्ट जे मानसिक असतील, शारीरिक असतील, ते आपल्याला करावे लागतील आणि त्या पद्धतीनेच ती योग्यता वाढणार आहे. आणि म्हणून इथे आपल्याला सर्व बाबतींमध्ये, विधींमध्ये कष्ट जे आहेत ते होणं आवश्यक आहेत. आणि ते कष्ट सहन कुणासाठी करायचे? जगाचा सासुरवास होणार आहे तो सहन कोणासाठी करायचा? माझ्या देवानी सांगितलं म्हणून. एक शब्द आपण बोलायचा नाही, परंतु काही लोक तामस असतील तर मनातल्या मनात ते खदखदत असतात. तो मनातल्या मनात सुद्धा खदगदनं नको, आपलं शांतता असली पाहिजे. ठीक आहे, त्यांना जे करायचं त्यांना ते करू द्या, है ना. जेव्हा चोर भेटतात, बोणेबाई घाबरून जातात, आता काय करायचं? म्हणतात काही घाबरू नका. स्वामी त्यांना शांततेने म्हणतात की मी जे करण्यासाठी आले ते करा. आमच्याकडे काय आहेत, आम्ही काय साधू महात्मे आहोत, काही वस्त्र वगैरे असतील तेच घ्या. ते म्हणतात देवा आपल्यासाठी, आपल्याकडे असं आम्ही करणार नाही, जी जी गोसावी आहेत वगैरे वगैरे. म्हणजे त्या ठिकाणी शांतता ही असली पाहिजे आणि त्या वेळेला तुम्हाला सहाय्य करायला कुणीच येणार नाही, पण परमेश्वर मात्र तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा शारीर संपादिले, फोकवरी मारिले, तर एकी म्हणितले. आता इथे काळे कृष्ण भट्ट काहीच बोलले नाहीत, ते शांत आहेत. आणि मग कुणीतरी, आता सहाय्य कसं होतं परमेश्वराचं? माहीम भट्टांना लक्ष्मींदर भट म्हणतात की काय करायचं आता पुढे? ते म्हणाले काय, जरो वा शस्त्रो वा, तापाने पण मारायचंच आहे आणि शस्त्राने पण मारायचंच आहे. आपल्याला या देहातनं बाहेर पडायचं आहे. या देहातनं बाहेर पडल्याशिवाय पुन्हा संबंधाला जाणे नाही, है ना. हे देह म्हणजे आपल्यासाठी एक बंधन होऊन जातं. मग तिथे हे वाक्य बोलल्या बोलल्या त्या लोकांनी ओळखलं, हे तर विद्वांस आहेत, म्हणजे विद्वान लोक आहेत, हे तर संस्कृत बोलतात हे. आणि मग सोडलं त्यांना. तशा प्रकारे काळे कृष्ण भट्टांना इथे ते काही बोलले नाही. मग आता सहाय्य कसं झालं? तर त्यामध्ये कुणीतरी ओळखलं. कसं ओळखलं असेल? की त्यांच्याकडे काहीतरी ओळख असणार आहे की हे वेदवंती, ते म्हणतात हे वेदवंती नागदेव भटाचे नव्हे ती. हे वेदवंती नागदेव भटांचे तर नाही आहेत, कारण की त्यावेळी भट मार्गीचे असं पंथाचं नाव जे आहे ते प्रख्यात होतं. ओळखायचे लोक हे कोण आहेत, कोण आहेत बरं. थोडं वेगळं आचरण आहे, वेशभूषा वेगळी आहे, काही नियम वेगळे आहेत, हे भटमार्गीचे आहेत. म्हणजे अशा प्रकारची ओळख त्या काळी भटमार्गीची आमच्या पंथाची होती. आणि त्या ओळखीतला काही भाग जो आहे तो काळे कृष्ण भटांकडे त्यांना दिसला असेल आणि म्हणून एकाने कोणीतरी ओळखलं की हे वेदवंती नागदेव भटांचे नव्हे ती. म्हणजे भट्टोबासांचं जे नाव आहे भटमार्गीचे, एवढंच नाही तर वेदवंती नागदेव म्हणून भट्टोबासांना त्यावेळी ओळखल्या जायचं. की भट्टोबासांच्या
वाणीमध्ये एवढं पावित्र्य होतं. का होतं? कारण की हृदयामध्ये सतत स्वामींच्या लीळेंचा आठव आणि नामाने मुखामध्ये काय होतं, नामाचं उच्चारण आणि धर्म वार्ता. म्हणजे भटोबासांचं जे मुख आहे ते कशाच्या उपयोगी जायचं? ते खायचे जरी तरी काय खायचे? ते भिक्षान्नच, पवित्राचे पवित्र अन्नच ते खाल्ले जायचं त्या मुखावाटे. बरं बोलले तर काय बोलायचे? पवित्राचे पवित्र असे जे काही ईश्वराचे जे शब्द आहेत, हा येथीचेची बोलेल की, म्हणजे ते मुख त्यांचं जे आहे ते ग्रहण जरी केलं तरी पवित्रच, आणि त्यातनं उच्चारण जरी झालं तरी ते पवित्रच, आणि हृदय देखील कसं आहे? पवित्रच. एवढंच काय तर महादाईसा म्हणतात, प्रसादे प्रसाद बांधी जात आहे. म्हणजे एवढं तन मन पूर्ण भट्टोबासांचं ईश्वराच्या उपयोगी एवढं लागलेलं आहे की त्यांचं देह प्रसादवत झालेलं आहे एक प्रकारचं. आणि म्हणून वेदवंती नागदेव, म्हणजे जर का कुणी जरी काय दुःखाने त्रस्त व्यक्ती असेल आणि भट्टोबाचा भिक्षा हा शब्द जर का कानी पडला की तो व्यक्ती शांत होऊन जायचा. कोणी मुलगा रडत असेल तर तो शांत होऊन जायचा असं म्हणतात. आणि म्हणून वेदवंती नागदेव म्हणून त्यांची ओळख त्या परिसरामध्ये होती. आणि ते म्हणतात हे वेदवंती नागदेव भटांचे नाहीत का बरं का? म्हणजे तशी ओळख पटली. ते भटोबासी ऐकले आणि मग त्यांना सोडलं बरं का. त्यांची ओळख पटली आणि त्यांनाही विचारलं, तुम्ही भटोबासांचे आहात का? भटमार्गीचे आहात का? ते म्हणाले हो. त्यांनी म्हटलंही असेल, मग तुम्ही एवढ्या वेळ आम्हाला सांगितलं का नाही काय वगैरे. तर ह्यांचं मौन होतं. जे आहे ते सहन करायचं. परमेश्वराचं साह्य झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. आणि मग त्यांना सोडलं. हे परमेश्वराचं साह्य त्यांना झालेलं आहे. आणि मग ते भटोबासांच्या कानावर पडलं की असं असं घटना घडली बरं का. मग म्हणितले ऐसे काही केले कृष्णये. म्हणजे भटोबास त्यांना विचारतात, तुम्ही असं का केलं बरं? तुम्हाला जर का त्यांनी पकडलं, काय झालं, तुम्हाला ते काही बोलतायत वगैरे, तर त्यावेळी तुम्ही एक शब्द त्यांना सांगितलं पाहिजे होता. एवम पर्यंत मौन्याची, इतकं सगळं त्यांनी तुम्हाला त्रास दिला आणि तुम्ही मौन्यच राहिले. आता यांच्या ठिकाणी भट्टोबा स्वतः असते तर ते सुद्धा मौनच राहिले असते बरं का. सुआचारामध्ये काय सांगितलं? बोडी गंगा समानच आहे. परंतु दुसऱ्याला मात्र तिथे प्रत्येक जण त्या स्तराचा व्यक्ती नसणार आहे आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं काही अविधी घडू शकतो. आणि म्हणून भटोबा त्यांना म्हणतात एवम पर्यंत मौन्याची. मग भटोबासी गोसावी सांगितला तो असनिधान धर्म महात्मा वेश रचिला. आणि मग स्वामींनी जो काही असनिधान वेश जो काही सांगितलेला होता तो वेश भट्टोबासांनी काय केला? निश्चित केला. म्हणजे आपली वेशानुरूप देखील एक ओळख असणं गरजेचं आहे. आणि ती ओळख जर का असेल तर आपल्याला स्वाभाविकपणे लक्षात येतं की हे महानुभाव पंथाचे साधू आहेत. आणि ती ओळख परत परत सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. कारण की माहीम भटांच्या प्रसंगी तसं झालं, आताही तसं झालं आणि त्यांनी मौन धरलेलं होतं. भट्टोबासांचं म्हणणं की एक परिहार जो आहे किंवा एक ओळख जी आहे थोडीशी, ती आपण आपली दिली गेली पाहिजे होती. परंतु ओळख जरी दिली तरी ओळखेल कोण? आपण जर सांगितलं आम्ही अमके अमके आहोत. आता कधी कधी आम्हाला काही लोक भेटतात, ते दंडवत करतात, ग्रस्त लोक. आता कसं कळावं की ते उपदेशी आहेत की अन्य आहेत? आपण म्हणतो त्यांनी दंडवत केला म्हणजे ते उपदेशी आहेत, असं काही नसतं. आमच्याकडे एक अन्य व्यक्ती असे येतात की त्यांना जर का तुम्ही बघितलं ते दंडवतही करतात. ते देवपूजा, हात सोळे व्यवस्थित करून सगळी देवपूजा, 5 दंडवते, सेवा, दास्य, सगळं सगळं व्यवस्थित, निरोपानाला पण बसतात. आम्ही जेव्हा लोकांना सांगतो हे अन्य आहेत तेव्हा लोकांना कळतं. ते म्हणतात हे वाटतच नाही अन्य आहेत. तसं कधी कधी काही लोकांना ते माहिती असतं महानुभाव पंथाचे साधक आहेत, ते दंडवत म्हणतात. आम्ही म्हणतो तुम्ही उपदेशी आहात, ते म्हणत नाही आम्ही उपदेशी नाही, आमचे घरातले नातलग वगैरे आमचे उपदेशी आहेत. म्हणजे असं सुद्धा होत असतं. नुसतंच आपण शब्द ओळख दिल्याने ती ओळख होत नसते. परंतु त्या ठिकाणी काहीतरी वेश असेल. जर का कोणीतरी प्रापंचिक कपड्यातला माणूस म्हटलं की मी संन्यासी आहे महानुभाव पंथाचा, तर कोण लक्ष त्याच्याकडे, म्हणजे कोण हे करेल?
परंतु त्यांच्याकडे ती वेशभूषा असेल तर त्याच्यावरूनच कळतं की हे साधू आहेत बरं का, हे सगळ्यात पहिले लक्षात येतं. मग ते कुठल्या पंथाचे साधू आहेत हा पुढचा विषय होतो. आणि म्हणून भटोबासांनी तो संन्यास वेश जो आहे त्या संन्यास वेशाची निश्चिती जी आहे ती केली, त्याची अंमलबजावणी केली. एरवी सन्निधान वेशे होते आणि एरवी साध्या वेशामध्ये होते. सन्निधान वेश जो सांगितलेला आहे त्या सन्निधान वेशामध्ये सगळे होते. आणि नंतरच्या काळामध्ये मग भटोबासांनी अशा प्रकारचा जो वेश आहे तो निश्चित केला, जेणेकरून कोणी जरी बघितलं तर नुसत्या वेशावरूनच त्यांच्या लक्षात यावं की हे भटमार्गीचे आहेत किंवा मानव पंथाचे आहेत. आणि आजही ती ओळख कायम आहे. आपण कुठेही साधू बघितले तर आपल्याला लगेच लक्षात येते आपले साधू आहेत बरं का, म्हणजे त्या वेशभूषेवरून आपण ओळखतो. पण वासनिकांना ओळखता येतं का? वासनिकांना ओळखता येत नाही की हे वासनिक आहेत म्हणून. परंतु त्यांच्याकडे काही अशी ओळख असेल, कदाचित टोपी आहे त्याच्यावर श्री चक्रधर स्वामी वगैरे लिहिलेला असेल, किंवा गळ्यामध्ये समजा काही गाठी वगैरे अशी थोडी ओळखीची असेल तर, इत्यादी प्रकारे आपल्याला काही अशा संकेतांमुळे ओळखता येतं. परंतु ते ओळखणं कठीण आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ओळख भटोबासांनी सर्व साधकांना दिली. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 29 आणि 30 अशा 2 क्रमांकाच्या स्मृत्या ज्या आहेत त्याचं श्रवण आणि चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. दंडवत हो.